दीक्षाला घेऊन दक्ष हॉटेलवर आला. कसंबसं तिला उठवून त्याने रूममध्ये आणलं. विचारांनी शिनलेली दीक्षा लगेचच झोपून गेली. पण दक्षच्या डोळ्यातली झोप मात्र उडाली होती. त्याने रूम सर्व्हिसला कॉल केला. बार बंद झाला होता, पण तो रेग्युलर गेस्ट असल्यामुळे मॅनेजरने त्याच्यासाठी विस्की पाठवायला होकार दिला. रूम सर्व्हिस आल्यावर दक्ष बॉटल आणि हातात ग्लास घेऊन बाहेर गॅलरीत येऊन बसला. त्याचं डोकं भणभणायला लागलं होतं. आत्तापर्यंत त्याला वाटायचं दीक्षा जे काही वागते ते निव्वळ नाटक आहे. पण आज जे काही ती बोलत होती त्यावरून त्याचं तिच्याविषयीचं मत डळमळत होतं. ती जे बोलली त्यात कुठेही खोटेपणाचा लवलेशही नव्हता. मनापासून बोलत होती ती, जसं काही तिला खरंच माहिती नव्हतं 4 वर्षापूर्वी काय झालं होतं. खरंच ती निर्दोष असेल तर? दक्षच्या मनात विचार आला आणि दुसऱ्या क्षणी गिल्ट दाटून आलं. तसं असेल तर काय सांगणार होता तो सगळ्यांना, की त्याने निव्वळ एका गैरसमजापायी तिच्याशी लग्न केलं होतं. पण दुसऱ्या क्षणी त्याने मनातले विचार झटकले. पण पुरावे? ते कसे खोटं बोलतील? ते फोन रेकॉर्ड्स? ते कसे खोटे असतील? आणि ते फोटोज? ओ गॉड, मी वेडा होईन आता. खरंच कार्तिक म्हणतोय तशी मी घाई केली का? काहीच कळत नाहीये. त्याने ग्लास तोंडाला लावला आणि संपवूनच खाली ठेवला. ती कडवट चव जिभेवर रेंगाळली आणि डोकं जरासं शांत झाल्यासारखं वाटलं. त्याने वेळेची पर्वा न करता कार्तिकला फोन लावला. हॅलो. कार्तिकचा झोपाळलेला आवाज आला. मी बोलतोय. दक्ष, एवढ्या रात्री? सगळं ठीक आहे ना? तुम्ही तर गोव्याला आहात ना? काही झालंय का? दीक्षा तर ठीक आहे ना? कार्तिक हायपर झाला. कार्तिक रिलॅक्स, ऑल वेल हिअर. मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं, दक्ष म्हणाला. हां बोल ना, कार्तिक म्हणाला. तसं दक्षने आदल्या रात्री आणि मगाशी घडलेलं सारं काही त्याला सांगितलं. त्याचं बोलणं ऐकून कार्तिक विचारात पडला. दक्ष, तू त्या व्यक्तीला बघितलंस जिला पाहून दीक्षा डिस्टर्ब झाली होती? नाही, बट मुलगी होती कोणीतरी. आय डोंट नो हर, दक्ष म्हणाला. हो, अँड हू इज दिवी? कार्तिकने प्रश्न केला. आय डोंट नो यार कार्तिक, पण तिने बरेच वेळा ते नाव घेतलं. तिने दिवेला दूर केलं वगैरे असं पण काहीतरी बडबडत होती. आय एम क्ल्यूलेस कार्तिक. काय चाललंय मला कळत नाहीये, दक्ष म्हणाला. तू तिच्याशी बोलून का बघत नाही स्पष्ट? आर यू क्रेझी? ती मला वाऱ्यालाही उभं करत नाही. घडी घडी धमक्या देत असते, तर हे काय खाक सांगणार रे? दक्ष डोकं दाबत म्हणाला. मग आता? कार्तिकने विचारलं. तू एक काम कर, तू तुझ्या पद्धतीने जरा तिच्याकडून काही इन्फॉर्मेशन मिळते का ते बघ. मी परत आलो की आपण जरा डिटेलमध्ये चर्चा करूया, दक्ष म्हणाला. साऊंड्स गुड, कार्तिक म्हणाला. अजून एक, कार्तिक त्या नितीनवर जरा लक्ष ठेव. त्याचे इंटेन्शन्स मला ठीक दिसत नाहीत. तो आजकाल दीक्षाला जरा जास्त चिकटायला बघतोय, दक्ष चिडून म्हणाला. भाई वा, तू त्याला तिच्या मागे लावलंस आणि आता तूच त्याला तिच्यापासून दूर ठेवायचं बघतोयस. क्या सीन है बॉस? दक्ष भाऊ, सांभाळा स्वतःला. तुमच्या सगळ्यात मोठ्या दुश्मनाच्या प्रेमात वगैरे पडताय की काय? कार्तिकने टोमणा मारला. शट अप कार्तिक, असं काही नाहीये. त्याला लिमिट्समध्ये राहायला सांगूनही तो ऐकत नाही म्हणून, बाकी काही नाही. लवकरात लवकर त्याचं आणि प्रियाचं लग्न व्हायला हवं, दक्ष म्हणाला. करू आपण काहीतरी. बरं, मी झोपतो आता. यू एन्जॉय युअर हनीमून, कार्तिक मिश्किलपणे म्हणाला. कार्तिक, दक्ष काही बोलणार तोच पलीकडून फोन कट झाला होता. का कोण जाणे, पण दक्षच्या चेहऱ्यावर मात्र पुसटसं हसू होतं. सकाळी दीक्षाला जाग आली तेव्हा दक्ष त्याच्या जागेवर शांत झोपला होता. काही क्षण ती त्याच्या शांत चेहऱ्याकडे पाहत राहिली, पण लगेच स्वतःला सावरत उठली. फ्रेश होऊन ती बाहेर गॅलरीत आली आणि तिने दोन्ही हात पसरवून खोल श्वास घेतला. तिचं लक्ष समोर ठेवलेल्या व्हिस्की बॉटल आणि ग्लासकडे गेलं आणि तिने नाक मुरडलं. बेवडा कुठला, ती स्वतःशीच पुटपुटली. गुड मॉर्निंग बायको. आतून दक्षाचा आवाज आला तसे तिने गरागरा डोळे फिरवले आणि आत आली. आय सेड गुड मॉर्निंग बायको, दक्ष तिरपं हसत म्हणाला. दीक्षाने तोंड वेंगाडलं. आज आपण गोवा फिरणार आहोत, दक्षने डिक्लेअर केलं. तशी दीक्षा त्याच्याकडे बघतच बसली. अशी काय बघतेस? उद्या परत चाललोय ना आपण. तिकडे गेल्यावर सगळे तुला विचारणार काय काय पाहिलं, मग तुला माहिती असायला हवं ना, दक्ष खोडकर हसत म्हणाला. त्यासाठी गुगल आहे ना, एवढं मेहरबान व्हायची गरज नाहीये, दीक्षा नाक मुरडत म्हणाली. अरे असं कसं? मला माझ्या लाडक्या बायकोसोबत फोटोज काढायचेत ना पण. स्वीट मेमोरीज यू नो, दक्ष तिची खेचत म्हणाला. कालची उतरली नाही आहे का तुझी? दीक्षा संशयाने पाहत म्हणाली. कधीच उतरली. तुझा विश्वास नाही आहे का? किस करून दाखवू का? दक्ष बेडवरून उतरत तिच्याकडे येत म्हणाला. ए हड हड, किस करतोय, चल फुट, दीक्षाने हात झटकत त्याला दूर राहायला सांगितलं. बरं राहिलं. बायको, तुला ना रोमांसच येत नाहीये यार.
मॉर्निंग किसची मज्जा तुला काय कळणार? दक्ष अजूनही तिला चिडवण्याच्या मूडमध्ये होता. तुला किस हवा आहे का? खाली बऱ्याच पोरी आहेत. जा जाऊन भीक माग त्यांच्याकडे. आय एम शुअर कोणी ना कोणी नक्कीच तयार होईल. दीक्षा ॲटिट्यूड दाखवत म्हणाली. तसा दक्ष हसायला लागला. तू हसतोयस माझ्यावर? दीक्षा वैतागली. येस डिअर बायको. दक्षने दीक्षाला डोळा मारत फ्लाइंग किस दिला आणि तो बाथरूममध्ये गेला. दीक्षा मात्र तो गेला तिकडे डोळे फाडून बघत होती. नितीन नेहमीप्रमाणे ऑफिसला आला होता. तो त्याच्या केबिनमध्ये बसलाच होता की प्रिया तिकडे आली. नितीनने मात्र तिला पाहून तोंड वाकडं केलं. तुला कळत नाही का गं? मी काम करत असताना मला डिस्टर्ब करू नये ते. नितीन वैतागत म्हणाला. ओ रिअली? एवढं कसलं काम करतोयस तू? जरा मलाही बघू देत. प्रिया उपवासाने म्हणाली. का आली आहेस इकडे? नितीनने विचारलं. ओ आता एवढा त्रास व्हायला लागला का तुला? डोंट वरी. मी तर फक्त तुला हे दाखवायला आलेले. प्रियाने तिचा मोबाईल त्याच्यासमोर ठेवला. तसं नितीनचं ती दाखवत असलेल्या फोटोजकडे लक्ष गेलं. दक्ष आणि दीक्षाचे फोटोज होते ते गोवा फिरतानाचे. दिव्याने हट्टाने मागून घेतले होते आणि सगळ्यांना फॉरवर्ड केले होते. पाहिलंस ना किती खुश आहेत दक्ष दादा आणि तुझी लाडकी दीक्षा वहिनी? प्रिया वहिनी या शब्दावर जोर देत म्हणाली. पण ते फोटोज पाहून मात्र नितीनचं डोकं सटकलं होतं. ऑलमोस्ट प्रत्येक फोटोत दक्ष आणि दीक्षा अगदी जवळजवळ उभे होते. अगदी एकमेकांच्या मिठीतच. नितीनच्या मुठी आवळल्या होत्या. राग आला का माझ्या बाबूला? प्रिया त्याचे गाल ओढत म्हणाली. सोड. नितीनने तिचा हात झटकला. जास्त शहाणपणा करू नकोस नितीन. गुमानं आपल्या लग्नाची तयारी कर. नाहीतर दादांना काय सांगायचंय ते मला चांगलंच माहिती आहे. प्रिया तिरकसं हसून बाहेर निघून गेली आणि नितीनने जोरात टेबलवर हात आपटले. साली समजते काय स्वतःला? हिचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा लागणार आहे आणि त्यात दक्षचा पण. नितीन दात ओठ खात म्हणाला. दक्ष सोड मला. दीक्षाने त्याला ढकलून दिलं. अरे काय झालं बायको? दक्ष नाटकीपणे म्हणाला. काय चाललंय तुझं? सारखं चिकटतोयस काय? मिठ्या काय मारतोयस? जवळ काय घेतोयस? एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? दीक्षा चिडून म्हणाली. फोटोज जान फोटोज. सगळ्यांना कळलं पाहिजे ना आपण किती परफेक्ट आहोत एकमेकांसाठी ते. मी किती प्रेम करतो तुझ्यावर. हो ना बायको? दक्ष हसत म्हणाला. युजलेस मूर्ख माकड तोंड्या जळू कुठला? दीक्षा त्याला तोंडातल्या तोंडात शिव्या घालत होती आणि तो मात्र मस्त तिच्याकडे पाहून हसत होता. बायको तुला एवढी छान छान नावं कशी सुचतात गं? किती ते प्रेमाने माझी नावं ठेवते. दक्ष तिचे गाल ओढत म्हणाला. तसं तिने त्याला दूर ढकललं. आपण परत जाऊया का दक्ष? तुझ्या या नाटक कंपनीत मला काम करायची अजिबात इच्छा नाही. दीक्षा वैतागून म्हणाली. असं कसं? अजून आपल्याला शॉपिंग नाही का करायची? सगळे विचारतील ना तुला आमच्यासाठी काय आणलं? मी सांगेन त्यांना काय सांगायचे ते. काय सांगणार तू? आम्हाला रोमांस करण्यापासून वेळच नाही मिळाला शॉपिंग करायला. असं सांगणार का बायको? दक्ष डोळा मारत म्हणाला. तुझ्यासोबत बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. जाऊया शॉपिंगला. दीक्षा वैतागत म्हणाली आणि तरा गाडीत बसायला निघून गेली. काय मजा येते यार हिला त्रास द्यायला. दक्ष स्वतःशीच म्हणाला नि हसतच गाडीत बसायला निघून गेला. बराच वेळ झाला दोघे शॉपिंग करत होते. दक्ष मुद्दामून दीक्षाला त्रास देत होता. तिची फिरकी घेत होता. दोघांचेही हात सामानाने भरले होते. दोघेही चालत असताना दक्षच्या हातातील पिशवीचा धक्का एका मुलीला लागला तसा तो तिला पोलाइटली सॉरी म्हणाला. अबे बघून चालता येत नाही का? त्या मुलीसोबत असणारा तिचा बॉयफ्रेंड दक्षसमोर उभा राहिला. एक्सक्यूज मी, चुकून धक्का लागला. मुद्दामून केलं नाही आहे मी. दक्ष शांतपणे म्हणाला. ए अमीरजाद्या, तुझ्यासारख्यांना मी चांगलंच ओळखतो. सुंदर मुलगी दिसली की तिला छेडायचं. यासाठीच येता ना तुम्ही इकडे? तो मुलगा त्याला आडवा जात म्हणाला. तुमचा काहीतरी गैरसमज होते मिस्टर. मी त्यांना स्पर्शही केला नाही आहे. सो प्लीज बाजूला व्हा, आम्हाला निघायचं आहे. दक्ष त्याच्या बाजूने जायला निघाला. बाजूला व्हायला कुणाला सांगतो रे? तुला माहिती आहे का आम्ही कोण आहोत ते? ती व्यक्ती दक्षला ढकलत म्हणाली. आता मात्र त्याच्या सहनशक्तीची सीमा संपली. तो त्या मुलाला नडायला जाणार इतक्यात दीक्षा त्यांच्यामध्ये येऊन उभी राहिली. काय बे, नाव काय आहे तुझं? तो मगापासून सांगतोय ना त्याने मुद्दाम नाही केलं म्हणून. एवढा कोण लागून गेला बे तू? दीक्षाने त्या मुलाच्या नजरेला नजर भिडवत विचारलं. दक्ष तिच्याकडे पाहत जागीच थांबला. ए तू बाजूला हो. आपण लेडीज लोकला नडत नसतो. चल साईड दे. नाहीतर काय करणार तू? तुझ्यासारख्यांना घाबरत नाही मी. 4 सटकवून दिल्या ना मग लगेच भानावर येशील. ए भानामती इकडे ये. दीक्षाने त्या मुलीचा हात खेचून तिला पुढ्यात उभं केलं. ऐ सुवर, थोबाड पाहिलं का तुझ्या गर्लफ्रेंडचं? या अशा नमुन्याला माझा नवरा धक्का मारेल? इतके पण वाईट दिवस नाही आलेत त्याच्यावर.
तुझ्याच गर्लफ्रेंडने त्याला धक्का मारला असेल. असा यंग, हँडसम, गुड लुकिंग माझा नवरा समोर आल्यावर तिची नियत घसरली असेल ना. मग काय, मारला असेल चान्स, दीक्षा उपहासाने म्हणाली. दक्ष मात्र डोळे मोठे करून दीक्षाकडे पाहत होता. आज तिचं अजून एक नवं रूप त्याला दिसलं होतं. एक कुछ भी बोल रही है जान, इसके पती ने मुझे जानबूझकर धक्का दिया, ती मुलगी लाडीक आवाजात म्हणाली. अय जान, जानू, जानी, माझ्या नवऱ्याने तुला धक्का दिला का? थांबा, आता मी तुला धक्का देणं काय असतं ते दाखवते. दीक्षाने त्या मुलीच्या हाताला हिसका दिला आणि ती हात उचलणार तोच दक्षने कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. बायको, शांत हो. अबे, का विनाकारण बखेडा खडा करताय, दक्ष समोरच्या दोघांना म्हणाला. एव्हाना बघ्यांची ही बरीच गर्दी जमली होती. सोड मला, हे असं नाही ऐकणार, यांना इंगा दाखवला पाहिजे, दीक्षा स्वतःला सोडवून घ्यायचा प्रयत्न करत म्हणाली. बायको, आपण इथे गुंडागिरी करायला आलोय का? ते बघ पोलीस आले, दक्ष म्हणाला. पोलिसांचं नाव ऐकताच तो मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन पळून गेला. ते गेले तसं दक्षने तिला सोडलं. दीक्षाने आसपास उभ्या असलेल्या लोकांवर नजर फिरवली. काय, संपलाय शो, चला निघा. तसे जमलेले सगळेजण तिच्याकडे पाहून कुजबुजत निघून गेले. दीक्षाने बॅग्स उचलल्या आणि दक्षसोबत चालायला लागली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.